मंडळींनो, दसरा म्हणजे काय? तर दसरा म्हणजे अश्विन शुद्ध दशमी हा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो प्रभू रामाने रावणाचा वध करून मिळवलेल्या विजयाचा प्रतीक आहे. तसेच या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो आणि नवरात्रोत्सवाचा शेवट दिवस या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात. मंडळींनो, काही दिवसापासून रील्स येत आहेत की गाड्यांची पूजा का करतात? रामाने रावणाला मारलं तर गाड्यांच्या पूजेचं काय? या दिवशी गाड्यांची पूजा का केली जाते असे काही प्रश्न रील्सवर येत आहेत. तर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं रामाने रावणाचा आणि देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला यासाठी की हा सण वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा, म्हणजेच ह्या 9 दिवसात सगळ्या वाईट शक्तीचा नायनाट व्हावा आणि आपल्या आयुष्यात एक नवीन दिवस चालू होतो. तो दिवस म्हणजे दसरा आणि हा दिवस नवीन कामे करण्यासाठी अत्यंत शुभ असतो. तर याच दिवशी आपण नवीन वाहनं आपल्या घरी आणतो, म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि हीच वाहने आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात. जसं ह्याच वाहनांमुळे काहींच्या घरातल्या चुई जळतात तर आपल्या आयुष्यातला रोजचा प्रवास बनतात. म्हणून ह्या प्रवासात त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये. जसं की श्रीरामाच्या आयुष्यातलं संकट रावण होता, तसं काही आपल्या वाहनांच्या आणि आपल्या वाट्यात अशी संकट येऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या वाहनांची पूजा करतो आणि ही प्रथा खूप वर्षांपासूनची आहे. तर मंडळींनो, ही आहे माहिती जी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर माझं काही चुकलं असेल या माहितीनुसार तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.